आदल्या दिवशी काय तो दांडा काय ते करून एकू मामावरती आणि समस्त गद्दार टोळीवरती तोंडसूक घेतलं आणि अर्ध्या रात्री गद्दार गटाचा हात धरणारी आमची शितलूताई रात्रीच्या 1-1 वाजेपर्यंत आमच्या एकू मामाच्या बंगल्यावरती पडून राहिली. पण मिळालं काय? काहीच नाही. हातामध्ये धुपाटणं मिळालं. महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या निवडणुकीची रणांगत आता पूर्णपणे तापली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आलेला आहे. कारण म्हणजे सर्वच पक्षांनी आपापले डाव टाकलेत. पण सगळ्यांच्या नजरा खेळल्या होत्या त्या एकनाथ शिंदे यांच्या निर्णयांकडे. कारण शिंदे गटात इच्छुकांची गर्दी मोठी होती. प्रत्येक जण उमेदवारीसाठी आपली ताकद लावत होता. यामध्ये सर्वाधिक चर्चेत नाव होतं ते म्हणजे प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचं. कारण शीतल म्हात्रे यांनी गेल्या काही महिन्यात आक्रमक भूमिका घेत पक्षासाठी जोरदार कामगिरी केली होती. ठाकरे गटावर त्यांनी सातत्याने तीव्र शब्दात टीका करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. म्हणूनच यावेळी त्यांना संधी मिळणार असं जवळपास निश्चित मानलं जात होतं. पण राजकारणात शेवटच्या क्षणी काय होईल हे कुणालाच माहीत नसतं आणि नेमकं तसंच इथं घडलं. एकनाथ शिंदे यांनी सगळ्यांच्या अंदाजांना छेद देत शीतल म्हात्रे यांना डावलं थेट नीलम गोरे यांना उमेदवारी दिली. या निर्णयाने एकच खळबळ उडाली. कारण नीलम गोरे यांना संधी देताना शिंदेंनी अनुभवाला प्राधान्य दिलं का की यामागे काही वेगळंच राजकीय गणित आहे याची चर्चा सुरू झालेली आहे. इतकंच नाही तर प्रहार जनशक्ती पक्ष शिंदे गटात विलीन करणारे बच्चू कडू यांनाही तिकीट देत शिंदेंनी एक मोठा राजकीय संदेश दिलेला आहे. म्हणजेच फक्त पक्षातीलच नाही तर मित्र पक्षांनाही खुश ठेवण्याचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान शीतल म्हात्रे यांचा पत्ता कट झाल्यानंतर राजकारण अधिकच तापलेलं आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून यावर लगेच प्रतिक्रिया आली. अयोध्या पोळ यांनी थेट शीतल म्हात्रे यांच्यावर निशाणा साधत जोरदार टीका केलेली आहे. चला तर बघूया. ताई माई अक्का चला शीतल म्हात्रेचा फॉर्म भरायला. खरं तर आदल्या दिवशी काय तो दांडा काय ते करून एकू मामावरती आणि समस्त गद्दार टोळीवरती तोंडसूक घेतलं आणि अर्ध्या रात्री गद्दार गटाचा हात धरणारी आमची शितलूताई आदित्य साहेबांवरती उद्धव साहेबांवरती इतकंच काय तर राजकारणामध्ये नसलेल्या रश्मीताईवरती सुद्धा भूक भुकली का तर आपल्या पदरामध्ये परिषदेची भीक मिळावी म्हणून. पण झालं काही वेगळंच. आमच्या एकू मामाला अरे बापरे रात्रीच्या 1-1 वाजेपर्यंत आमच्या एकू मामाच्या बंगल्यावरती पडून राहिली. म्हणजे जाऊ दे आता पुढे काय बोलायला नको. पण मिळालं काय? काहीच नाही. हातामध्ये धुपाटणं मिळालं. शीतलताई मला तुझ्याबद्दल फार वाईट वाटतं ग. तू इतकी ठाकरेंवरती बोलतेस इतकी ठाकरेंवरती भुंकतेस पण मिळालं काहीच नाही. शिक जरा काहीतरी ज्योतिताईंकडून. ती पाठीमागून आली पण आणि खासदार पण झाली. जाऊ दे शीतलताई तुझ्या दुःखामध्ये मी सहभागी आहे. काही वाटलं तर मला फोन कर. मी तुला मस्त एखादा अद्रकचा चहा वगैरे करून तुला तुझी जी डोकेदुखी वगैरे झाली असेल रडून ती दूर करण्याचा प्रयत्न करेल. चला बाय. जय महाराष्ट्र. तर शीतल म्हात्रे यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.